गुरुवार आणि नणंदबाईंसाठी गुलाबजामुन बनवायचे आहेत, कारण की त्या आलेल्या आहेत, सातारमध्ये आहेत. आता तिकडनं वेदिकाचे पप्पा घेऊन येत आहेत, कारण की वेदिका या आजारी आणि तिला नेलं निरामयमध्ये. आता तिथं नेल्याशिवाय तिला तर फरकच पडत नाही, त्याच्यामुळं मग आता तिला तिथं नेलं येताना त्यांना घेऊन येतील. तोपर्यंत आता स्वयंपाक आवरून ठेवते. यामध्ये थोडासा मैदा ॲड करून ह्याचे गोल गोल परत छोटेसे गोळे करते. आपले गुलाबजामुन मग बनवते. मैदा आणि हा खवा तर आहे ना, जेवढा ॲडजस्ट होऊन यात तेवढा मावून घ्यायचा. पाणीही टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही. मग ह्याचे गोळे बनवायचे. आता मी आहे ना, गुलाबजामुन बनवायचं असेल किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा असो, सोड्याचा किंवा इनोचा वापर मी कधीच करत नाही, कारण की तो मला आवडत नाही. तेल जास्त पितं ते, आणि तेल जास्त पेलं की मग वेदिकाचे पप्पा तेलकट पदार्थ खात नाहीत. मग होईल तेवढं तेलकट पदार्थ न बनवण्याचा मी प्रयत्न जास्त करते. आणि तसंच जास्त तेलाचे पदार्थ खाल्ले की मग ते घशात खवखव वगैरे होऊन जातं. आता माझे नेहमीचे गुलाबजामुन असतात, पण ते मी प्रीमिक्सचं बनवत असते. ह्यावेळेस म्हटलं चला आपण खव्याचेच बनवूयात. प्रीमिक्स सारखंच जर चालूच असतं, डीमार्टला गेलं की ते गोवर्धनचं घेऊन येतात आणि ते 2-3 पॅकेटचं एकदम बनवलं जातं. पण आता प्रीमिक्सचं नाही बनवते, खव्याचं बनवते. बघा अशा पद्धतीने ह्यात मावल तेवढा माऊ द्यायचा. गुलाबजामुनचे मस्त असे छान छान गोळे करून घेतलेत, आणि एकदम छोटेही नाहीत आणि मोठेही नाहीत, एकदम मिडियम साईजचे. आणि इकडे मी पाक करायला ठेवला आहे, आणि पाक करून घेईल, नंतर तळेल आणि गरम गरम गुलाबजामुन तळून मग गरम गरम पाकात टाकेल. असं तेल गरम झाले आणि इकडे पाकही आपला मस्त उकळतोय. आता आपण गुलाबजामुन तळायला टाकूयात. छान असं तेल गरम झाले आणि इकडं मस्त आपला पाकही झाला आहे. आणि आता आपण एक एक करून गुलाबजामुन तळायला टाकूयात. आता हे काय गुलाबजामुन जास्त तेल खात नाही, म्हणजे शोषून घेत नाही, त्याच्यामुळं मी इथे तेल कमीच वापरते. मंद आचेवर हे गुलाबजामुन तळून घ्यायचे, जेणेकरून ब्राऊन कलर आतपर्यंत तो शिजला जाईल, म्हणजे मध्ये कच्चा राहणार नाही, सगळीकडून तो शिजेल. मस्त आपले गुलाबजामुन जे आहेत ते तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. असे आता यापेक्षा काळे तळायचे असेल तर तळू शकता, पण मला असेच तळायचे. हे बघा कसे छान दिसतात. आणि हे गरम गरम गुलाबजामुन गरम गरम उकळलेल्या पाकात आता बघा कसे फुलतात. स्वामी, आज मी तुमच्यासाठी ना गुलाबजामुन बनवलेत, खावा बरं का. स्वामी, गुलाबजामुन खावा आणि मला तुमचा खूप 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 सारा आशीर्वाद द्या. गुलाबजामुन कसे झालेत सांगा स्वामी. आज तुमच्यासाठी खव्याचे गुलाबजामुन बनवलेत. श्री स्वामी समर्थ.